घ्या ना. अहो काय चाललंय तुमचं? माप घ्या. घेतो घेतो, कागद नाही लिहायला. एक गोष्ट कधी जागेवर धड ठेवता येत नाही तुम्हाला. कागद कुठून देणार? हा बघ कागद. पेन. हा बघ पेन पण मिळालं. जर काय झालं? हा हे घे पेन. लिही याच्यावर आणि खाली पैसे पण लिही. मी जरा आईकडे जाऊन येते. घ्या माप. घ्या साहेब, नीट माप घ्या आणि मस्त डिझायनर ब्लाऊज शिवा. हो, छान वाटलं पाहिजे, मस्त वाटलं पाहिजे, भारी. आणि साहेब ते इथे इथे पट्टी ठेवा, खूप आवडते मला. आणि मागे पण ठेवा पाठीला, अशी अशी असते ना, छान दिसेल. घ्या. द्या, मी घेते. हा घ्या. हा एक मिनिट. हा लिहितो. साहेब हे ब्लाऊज आई जाऊ. माझे केस. जा ना माप घेऊन. जा कापड घेऊन ये. साहेब मस्त शिवा ब्लाऊज डिझायनिंगचा. हा कुठलं कापड आणू? म्हणजे सिल्क आणू की ब्रोकेड की ते वेल्वेट असतं तसं? आता तुला ब्लाऊज शिवायचा आहे ना, मग तूच कापड आण ना. तू कशाला मध्ये बोलतोस? त्यांना विचारते ना मी. साहेब सांगा ना कुठलं कापड आणू, म्हणजे मला कुठलं चांगलं दिसेल? कॉटन आण, छान दिसत. जा घेऊन ये. कॉटन आणू? अहो सांगितलं ना त्यांनी, कॉटन आणा. कळलं ना? जा. म्हणजे कॉटनचं आता बघायला. अहो हे सगळं काय चालू आहे? तिच्या डोक्यातनं सगळं काढून टाका. तो मला कळलं तर काय विचार करेल ती माझ्याबद्दल? मालक, माझी जादू चुकतीये. काही गडबड झाली तर? नाही हो, काहीतरी करा ना प्लीज, प्रयत्न करा. बरं, मी प्रयत्न करते. हा झालं, झाली झाली जादू झाली, बरोबर झाली. होय, गेलं डोक्यातनं, गेलं असेल. हा केलं असेल डोक्यात. गेलं असेल ना. चला साहेब हो. किती मीटर कापड आणू? म्हणजे 70, 80 का 1 मीटर? 1 मीटर आणा. डिझायनर. मालक, जादू नाही झाली. अरे बापरे. इथं जादू नाही झाली म्हणजे भलतीकडेच कुठेतरी जादू झालीये. अरे देवा. मी बघून येते कुठे जादू झाली ते. हे घ्या. अरे बापरे, काल सासूबाईंच्या डोक्यावर शिंगाली, तर आज काही शोभाला काही झालं नाही म्हणजे मिळवलं. चिट्टी.
अहो 60 रुपये सांगितलं ना. अहो मार्केटला 40 रुपये आहे, तुम्ही का 60 सांगताय? बरं ह्या पण तर द्या मला. नाही नाही, या तुम्हाला सांगितलं ना 6 रुपयाला जोडी मिळेल ती. अहो 3 रुपयाची आहेत त्या. अहो सकाळपासून तुम्ही येताय पण काही तुमचं ठरत नाही, नुसतं भाव करताय अहो तरी तुम्ही जाताय. किती महाग देताय? काही महाग नाही. द्या ना हो. हो समीर भाऊजी, हा. पॅकेट तरी घेते, काहीतरी फ्री तर द्या. हा हा घ्या ना, बघा बघा. हा घ्या घ्या घ्या. अहो हे पॅकेट पण. हा हा घ्या घ्या घ्या, पाहिजे ते द्या, नंतर पैसे द्या तुम्ही. हा घ्या. बरं. हा घ्या घ्या. हा त्या भानू अजून आल्या नाहीत. काय गडबड झाली बघायला गेले होते, अजून आल्या नाहीत. खरंच काय मोठी गडबड झाली नसती म्हणजे मिळवलं. देवा देवा, अरे देवा, आणखी काय काय प्रसंग माझ्यावर आणणार आहेस तू? परमेश्वरा, यातून लवकरात लवकर सोडव रे देवा. साहेब तुम्ही इथे काय करताय? साहेब, माझं ना तुमच्याकडे महत्वाचं काम आहे. मला मला तुमचं कुठलंही काम करायचं नाहीये. अहो का करायचं नाही? ऐकून तर घ्या. नाही. चला ना पटकन जाऊन येऊया. नाही नाही, जाऊया का? मी नाही तुमच्याबरोबर अहो, कुठे. असं काय करता? या ना. हे चला ना पटकन जाऊन येऊया. त्या शोभता यायला ना तर जाता पण येणार नाही. अहो मी तसा पुरुष नाहीये हो. मी पण तशी नाहीये, पण चला ना आपण पटकन जाऊन येऊया. चला ना. अहो मी तुमच्याबरोबर आलो ना तर घोळ होईल. घोळ ऐका माझं. गोळ होणार नाही, उलट तुम्ही नाही आलात ना तर मोठा गोळ होईल. चला ना. हे बघा, मी संसारी पुरुष आहे आणि माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे. माझं पण माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे, हो, पण तो ते नाही ना करू शकत. काय काय नाही करू, असं काय नाही, करता? काय नाही करू शकत. आहे बघा, मी अनुभवी आहात, तुम्हाला चांगलं जमेल. अहो, काय काय बोलताय काय तुम्ही? चला ना, आपण जाऊया ना, पटकन जाऊया. ऐका. मार्केट नाही नाही, आहे की नाही? नाही मी मार्केटमध्ये वगैरे. अहो नाही, मी नाही. चला ना, ऐकून तर घ्या. अहो ऐका, मी नाही तुमच्याबरोबर कुठे येऊ शकत. ऐका असं काय करताय? नाही येऊ. काय हे बघा, आपण पटकन जाऊन येऊया. मार्केटमध्ये तर जायचंय, इथे तर जवळ आहे मार्केट. काय पटकन? चला पटकन जाऊन येऊ. अहो, ऐका नाही, नाही, माझं. मला- काय झालं मला? मी माझं तू मालकाला काय केलं? हा काय केलं? मी काय केलंय? मी फक्त ना ब्लाऊज पीस आणायचंय म्हणून माझ्या बरोबर यायला सांगते. चला ना, चला. नाही येणार. का? शोभाताईने ना मालकाला लई कामं सांगितलीत. ती कामं जर त्यांनी पूर्ण केली नाही ना तर शोभाताई मालकांना घराच्या बाहेर काढेल, आणि मालकाने न कामं करण्याची कारण दिली ना तर तुला चाळी बाहेर काढतील. चालेल का तुला? नाही नको. मग साहेब मी पटकन घेऊन येते. अशी गेली आणि अशी आले. चालेल. कॉटन घेऊ? कॉटन का प्लास्टिक आणा शिवून दे तुम्हाला. पण जाओ, आणा काय पाहिजे ते बरं, आणा. कॉटन आणते, हा? काय पाहिजे ते आणा. हो काय मालक हो मालक शांत व्हा. ती गेली. हो शांत व्हा. नक्की हा, गेली. शांत. मालक घे. मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. हो. हा? मालक पाणी प्या. तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय? अहो टेन्शन घेऊ नको तर काय करू? मी काय म्हणते, चांदाला सरळ सांगून टाका ना तुमच्या मनात तिच्याविषयी काय बी नाही येते. तो शक्य नाही होती. समोर आली की मला घाम फुटतो. भयंकर बाई आहे ती. काहीतरी करा हो प्लीज. हा आयडिया. चला अब काय पण काय. आयडिया चांगली आहे, पण माझी जादू नीट काम करत नाही ना. मग काय आयडिया आहे सांगा ना. चुकली जादू तुमची. तुम्ही मोहिनीच्या ऐवजी मीच झालात. नाही मालक, बरोबर झालं. आता मी मोहन बनून शांताला भेटणार आणि तुमच्या मनातलं तिला सांगणार. हा लवकर जाऊन तुम्ही तिला सांगा. पण अहो हे 2-2 मोहन लोकांनी बघितलं तर? मी येईपर्यंत तुम्ही घराच्या बाहेरच पडू नका, घरातच बसून राहा. चालेल, मी घरात बसतो. तुम्ही जाऊन या लवकर. मालकांसारखं करता आलं मला. बाबा मी जरा जाऊन येतो. एक
काम आहे मी जाऊन येतो. शोभा अशी काय भानू? हा, एलर्जी पूर्णपणे गेलेली दिसत नाही. काय हो, कसली तयारी चालली आहे? काय आज? अगं काय नाही, जरा बाहेर जाऊन येतो. चला मी पण येते. कशाला? अगं नको, मी मित्रांसोबत जाऊन येतो. आणि आता मित्रासोबत असताना माझं तुझ्याकडे लक्ष राहणार नाही ना. बरोबर आहे. जा, तुम्ही मित्रांसोबत जा, सगळीकडे फिरा त्यांच्या बरोबर. लग्न सुद्धा त्यांच्याच बरोबर का नाही केलं कुणाच ठाऊक. अगं ए बायको, ए ए ए ए ए ए ए येस भानू. खूपच एक्साइटेड आहेस तू. तयारी झालं शॉपिंगला जायला? हा, थांब मी चेंज करून आहे. कुठे? शॉपिंगला जायला आपण आपण नको, तू जा ना. शॉपिंगला जायचंय ना, तू जा. तू पटकन काय ते शॉपिंग करायची ती करून ये. माझं जरा एक काम आहे. हा, मग सामान कोण उचलणार? हा? नाही म्हणजे कुठे चालला तू? अगं म्हटलं ना, माझं जरा एक काम आहे. ते ऑफिस मध्ये एक मीटिंग झाली. एक सुंदर प्रोजेक्ट आलाय माझ्या वाट्याला. हा म्हणजे मला वाटलं नव्हतं इतक्या सहजासहजी मिळेल, पण आता आलाय ना, तो हातातून गेला नाही पाहिजे. त्याच्यावरती काम करावं लागणार आहे. मी काय बोलत बसलोय, मी येतो. ते जरा प्रोजेक्ट तयारी करावी लागणार ना. बापरे, प्रोजेक्टसाठी जावं लागणार. भानू ने मुझे चाली के पीछे बुलाया है. यस, इतक्या वर्षाच्या तपस्येचं एवढं गोड फळ वाटलं नव्हतं. भानू, आता आपली जोडी जमणार. भानू, अगं इतके दिवस वाट बघतोय तुझी, आता किती वाट बघायला लावणार आहेस? ये ना लवकर. इथे काय? असंच आपलं माझं काम होतं सहज. तुझं काय, तू इथे काय करतोयस? मी आपलं ते ह्या कपड्यात? मग काय झालं? राहुल्या, काय रे राहुल, काय करतोयस इकडे? मी मी ते मी अरे काय रे, भांडलास की काय अंजली वहिनीशी? नाही, मी आठवणींना उजळा द्यायला आलो होतो रे. लहानपणी इथं खेळायचो. तू अरे 2 वर्षापूर्वीच राहिला आलास नाही इथे. लहान पोरं इथं खेळायचे, पकडा पकडी, लपाछुपी, सगळं आठवलं रे, सगळं आठवलं. त्याच आठवणी अशा डोळ्यावर लपाछुपी खेळत खेळत मला इथं घेऊन आल्या रे. अरे आठवणी कायमच सोबत असतात. तू एक काम कर, तू जा आणि नंतर परत कधीतरी असं रमायला. तुला जायचं तर तू जाणार आहे, मला थांबू दे. अरे मी नाही जाऊ शकत. मी आता म्हटलं ना, मला कपाटासाठी जागा बघायची आहे. अरे पण काय करते आता कपाटासाठी जागा बघ. अरे जाणार तुम्ही दोघं पण जा, मला व्यायाम करायचा आहे. अरे अरे मी नाही जाणार, मी पहिला आलो इथे. तुम्ही दोघं जा. ही काही वेळ आहे का व्यायाम करायची? हा, काय काय झालं? काय सम्या, इकडे काय करतोय? सम्या बोलली मला तुला भेटायला आलो. भानू, काय खोटारडा माणूस आहे, काय खोटारडा माणूस आहे. पक्का बिझनेसमॅन, पक्का बिझनेसमॅन. आता आम्हाला म्हणत होता ते काहीतरी कपाटाचं करायला आलाय आणि मी तुला भेटायला आलो. नाही काय रे, भूतकाळातल्या आठवणी कुठे गेल्या? अरे तुझं जॉगिंग बाकी राहिलं, तू जा बाबा, जॉगिंग कर जा. ए, मग आपल्या जॉगिंगचं काढायचं ना, सगळ्यात फिट अँड फाईन मी आहे. त्याचा काय ते संबंध? म्हणजे काय? अरे मला भानूने भेटायला बोलवलं, मी तिला भेटल्याशिवाय जाणार नाही. पण बोलवलं? समजलं ना? मी जाणार नाही. एक मिनिट खाना मारे नको, पाहिजे तर सुटूया. या म्हणजे मी मालक झालेच नाही. तुम्ही भांडू नका ना. मी काय म्हणतो, मला भेटायला बोलवलं ना भानूने, मग मी भेटतो ना तिला. मला भेटायला बोलवलं आहे. बघ चिठ्ठी आहे माझ्याकडे. चिठ्ठी? हे बघ. अरे चिठ्ठी तर माझ्याकडे पण आहे. ही बघली मारली काय? अरे हे काय माझ्याकडे पण आहे ना चिठ्ठी. हे बघ ना, हे बघ, हे बघ.
आता म्या मालक झाले. लाजा लाजा वाटायला पाहिजे तुम्हा दोघांना. अरे तुमचं लग्न झालंय ना. अरे भानू सारख्या गोड मुलीच्या मागे लागलाय तुम्ही. अरे वहिनी आहे ती तुमच्या दोघांची. माणसा तुझं वय काय 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 भांडताय काय? काय झालं? भांडताय कसं? तू इथं काय करतोय? अरे मी इथेच उभा होतो, भानू पळत आली माझ्याकडे आणि तिने मला सांगितलं तुम्ही इथे आहात म्हणून आलो मी. मोहन तू या दोघांना समजव. या दोघांचं लग्न झालंय. माझ्या लग्नाच्या आड येऊ नको म्हणून सांग जरा यांना. पण काय झालं काय? अरे काय झालं, मला एक चिठ्ठी आली म्हणजे प्रेमपत्र. मी अविवाहित आहे. मी या भानगडीत पडलो तर ठीक आहे. अरे पण ह्या दोघांचं काय? आम्ही पण ते बघायला आलो ना काय नक्की प्रकरण आहे ते. बघू बघू चिठ्ठी बघू. हे बघ ना, हे बघ ना, हे बघ. हा आता कळलं मग अशी शांताच्या डोक्यातलं गायब करण्याच्या नादात काय झालं ते. अरे ही बघा, माझ्याकडे पण सेम चिठ्ठी आहे. ही बघा, तेच लिहिलंय याच्यात. अरे आपली कोणीतरी मस्करी केली आहे. ही अशी मस्करी? मग अशा सेम चिठ्ठ्या पाठवून सेम वेळेला आपल्याला कशाला बोलवलं असतं? मोने खरं बोलतोय. कोणीतरी गंडवलं आपल्याला. आता भेटूच दे. नाही तंगडे तोडले ना तर नाव नाही लावणार बघ. नाही नाही, तगड्यानंतर तोड, पण हे तुमच्या बायकोला कळलं तर काय होईल याचा विचार करा आधी. मी पण हा तुला बायको आहे? अरे पण दुकान आहे ना. दुकान मला बायको आहे ना. अरे शांता कशी नाही आली? कुठं गेली शांता? काय झालं? बोल पटकन, कोणी आलं तर प्रॉब्लेम होईल. सॉरी, का? मी तुझ्यासाठी चिठ्ठी लिहिली होती हा. आणि काय? बोल पटकन, कोणी बघितलं तर ती प्रॉब्लेम मोहन होईल. काकाला मिळाली. काय? ऐक ना म्हणून. अरे ऐक ना. काय ऐक ना, तू बिंडू कायस का? आता ते मोहन काकाने समीर काकाला सांगितलं तर प्रॉब्लेम होईल परत. रे मी तुझ्याजवळच टेकणार होती ती त्यांना लागली. अरे लागली काय लागली, तुला कळत नाही का? नको ना म्हणू, ऐक ना म्हणू प्लीज. सॉरी ना. हा गोळ झालाय वय. मालक बी ना उगाच टेन्शन घेत. मालक. अरे तुम्ही आलात. मालक आता समजा ठीक झालंय. म्हणजे तुम्ही शांताशी बोललात आणि तिने ऐकलं तुमचं? त्याची गरजच पडली नाही. म्हणजे मालक तुमचा ना गैरसमज झाला होता. ती जी चिठ्ठी होती ना ती शांतने तुम्हाला नाही लिहिली. ती मनीनी मण्यासाठी लिहिली होती. ती तुमच्याकडे चुकून आली. अरे मनी मन्या. मालक एक गंमत झाली. काय काय? शांताच्या डोक्यातनं सगळं काढून टाकायला जी जादू केली ना त्याचं माहिती का काय झालं? काय? मदन, समीर आणि राहुल सगळ्यांच्या हातात एक एक चिठ्ठी गेली आणि त्यांचा बी गैरसमज झाला. कुणाबद्दल? माझ्याबद्दल. अरे बापरे, मग आता काय करायचं? पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, समजा आता नॉर्मल झालेलं आहे. आणि तुम्हाला माहिती माझी जादू बी ठीक झालीये. हो? होय, दाखव तुम्हाला. बघा. हो टीव्ही बी सुरू झाला. हो. बघितलं, आता समजा ठीक झालं. आता माझ्या जादूमुळे काय बी गोंधळ नाही होणार. हो हो मी सांगते, आणून देते मी नंतर. आई ऐकू दे. आई ऐकू. काय काय बघतोस काय आता माझ्याकडे? एक काम धड करता येत नाही. मुद्दामून केलंयस तू हे सगळं. मला माहितीये घरात बसवायचंय मला.